महाराष्ट्र शासन एकात्मिक आदिवासी विकास विभाग अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या शासकीय माध्यमिक आश्रम शाळांमध्ये बाह्य स्रोताद्वारे पदभरती करण्याचं शासनाने 21 मे 2025 रोजी आयोजले आणि खाजगीकरणाचं पावित्र्य शासनाने घेऊन ही पदभरती आदिवासी विकास विभागामध्ये वर्ग 3 आणि वर्ग 4 या संदर्भात केली। म्हणून महाराष्ट्र राज्य शासकीय आश्रमशाळा रोजंदारी कर्मचारी संघटना व महाराष्ट्र राज्यातील सगळ्या आदिवासी समाज संघटना एकवटल्या आणि हे खाजगीकरणाच्या विरोधात बंद करण्याच्या संदर्भामध्ये हे आंदोलन निघालेलं आहे। हे आंदोलन आज एकूण 10वा दिवस आणि नाशिकमध्ये चाललेलं आंदोलनाचा 111वा दिवस। त्या संदर्भामध्ये आपण डायरेक्ट आंदोलन चालू असलेल्या ठिकाणी पडगाव पोलीस स्टेशन शेजारी आज आंदोलन दुपारी आराम करत असतानाच्या वेळी आदरणीय श्री सोनूभाऊ गायकवाड संघटना अध्यक्ष श्री राहुलजी जाधव यांच्याशी आपण संपर्क चर्चा करणार आहोत। तरी मी पहिला प्रश्न सोनूभाऊ गायकवाड यांना विचारतो। आदरणीय सोनूभाऊ गायकवाड, आपण हे जे सकल आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन घेऊन निघालेले आहेत, या आंदोलनाचा मुख्य उद्देश आम्हाला सांगा। सर्वप्रथम जय आदिवासी साहेब, मी एक उदाहरण देतो की आपण ज्या वेळेस आता हे जे या सरकारने खाजगीकरण आपल्या आदिवासी विभागात राबवलेलं आहे ते म्हणजे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, म्हणजे एखाद्या ठेकेदाराला ती ठेकेदाराची ती कचरा उचलण्याची कंपनी आहे, त्याला त्या कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे। आता मला सांगा, ज्या वेळेस आपण एखादा ग्रामपंचायत असेल किंवा जिल्हा परिषद असेल किंवा विधानसभा परिषदचे जे रस्त्यांचे कामं जे ठेकेदारांना देतात, अहो तो रस्ता 1 महिनासुद्धा टिकत नाही। तर इथं तर आमच्या लाखो आदिवासी मुलांचं भविष्य आपल्या समोर दिसत आहे की जेव्हा आमचे आदिवासी विद्यार्थी कुठंतरी आज डोंगर दऱ्यातून बाहेर आले, शिकायला लागले आणि ते पण या शासनाच्या डोळ्यात आलेलं आहे। आणि आज आमची पहिली पिढी आहे जी शिकून पुढे आलेले आहे, त्याच्यात असतील काही शिक्षक आहेत, काही वर्ग 4चे कर्मचारी आहेत, ते कुठंतरी आज शिकून पुढे आले, ते पण या सरकारच्या, मला तर असं वाटतं की या गेंड्याच्या कातडीच्या सरकारच्या ते डोळ्यात येते। नेहमीच आदिवासी विकास विभागामधील मंत्री असतील, अधिकारी असतील सांगत असतात की या सदरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे गुणवत्ता नाही। याबद्दल राहुल सर आपण काय सांगू शकतात? सर, या ठिकाणी सरकार आम्हाला सांगतं, आमचे आदिवासी विकास मंत्री आम्हाला सांगतात की यांच्याकडे पात्रता नाही, टीएटी धारक नाही। मग आम्ही इथपर्यंत आज 5-5 कोणाचे 9-9 वर्ष झालेले आहेत, मग आम्ही एक IAS अधिकाऱ्याच्या सहीने आम्ही काम करत होतो, मग आमची त्यावेळेसची पात्रता कुठे गेली? या सांगतात की तुमच्याकडे पात्रता नाही। आम्ही आश्रमशाळेचा निकाल 100% लावलेला आहे। तुम्ही ज्या इंग्लिश मिडियमच्या शाळा दिलेल्या आहेत तिथे जाऊन बघा परिस्थिती कसली आहे। ते कॉन्ट्रॅक्ट बेसवरती शिक्षक आहे असे, तर त्यांचा निकाल 40-50% आणि आमच्या प्रत्येक आश्रमशाळेचा निकाल हा 100% लागलेला आहे। तरी देखील आदिवासी विकास मंत्री आम्हाला सांगतात की आमची गुणवत्ता नाही। अहो, आम्ही गेल्या 111 दिवसापासून आंदोलन करतो, या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला का बरं जाग येत नाही? या ठिकाणी जर एखाद्या दगडाला देखील पाझर फुटला असता, परंतु या आदिवासी विकास मंत्र्याला आणि या मुख्यमंत्र्याला आमच्या वेदना कळत नाही। त्याच्यामुळे आम्ही दिनांक 14 तारखेपासून पायी लॉंग मार्च काढलेला आहे आणि नाशिक आदिवासी विकास भवन ते मुंबई राजभवन या ठिकाणी आमचा पायी आंदोलन चालू आहे आणि आजचा हा 10वा दिवस आहे। सोनू भाऊ, आपण आंदोलन चालवत असताना या आंदोलनामध्ये 2 पाट्या दिसत आहेत, त्यामध्ये आपल्या आदिवासी समाजाचं दैवत राघोजी भांगरेचा सुद्धा एक स्टॅच्यू आपल्या बरोबर आहे, दैवत घेऊन चाललेले आहेत। त्यापैकी त्या 2 पाट्यामध्ये काय आहे आम्हाला सांगू शकाल का? हे मला वाटतं उच्च न्यायालयाने सांगितलंय की या देशाचे मालक आदिवासी आहेत आणि ते म्हणतात ना लोकसभा ना विधानसभा, सबसे बडी ग्रामसभा। म्हणजे आमच्या पेसा भागात, आदिवासी भागात ग्रामसभेला जास्त मानलं जातं आणि जे ग्रामसभेमध्ये जे ठराव बनतात ते ठराव एका राज्यसभा किंवा लोकसभापेक्षा ते मोठे असतात असं सांगितलं जातं। म्हणून आम्ही मागे ग्रामसभा घेतली, जवळपास 1000 सरपंच, पेसा क्षेत्रातील 1000 सरपंच आम्ही एक ठिकाणी आणून आम्ही ग्रामसभाचे ठराव बनवले आणि ते ठराव या
आमचं मुख्यमंत्री महोदय असतील, आदिवासी विकास मंत्री महोदय असतील, यांच्यासोबत भरपूर बैठका झाल्या, परंतु त्यांनी अद्यापी या आमच्या ज्या मागण्या आहेत त्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून आमचे जे आदिवासींचे जे पालक आहेत ते म्हणजे राज्यपाल, त्यामुळं आम्ही हे ठराव टोपलीत घेऊन आम्ही राज्यभवनाच्या दिशेने चाललो. आता माझा आपणास एक मूळ प्रश्न असा आहे की आपण आता उल्लेख केल्याप्रमाणे 111 दिवस नाशिक येथे चालू असलेले आहे आदिवासी आयुक्तालयासमोरचं आंदोलन, त्यानंतर आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक ते मुंबई महामहिम राज्यपाल महोदयांचं राजभवन, या मध्येचा जो आपण गाभा घटक म्हणतो की समाज जो आपला आहे, आपण मगाशीच म्हटलं की समाजाचा उद्याच्याला काहीतरी हे नुकसानदायक विधान हे मंत्री महोदय किंवा जे काही निर्णय झालेले आहेत. परंतु मी आपणास असं विचारू इच्छितो की आपण जर खाजगीकरणाने आमच्या आदिवासी समाजाचं नुकसान होणार असेल तर आपण आदिवासी समाजाच्या नागरिकांना काय आव्हान कराल? मी माझ्या सर्व समाज बांधवांना हेच सांगेल की आज कुठंतरी आपण शिकून या ठिकाणी पुढे आलोय, त्यात हे खाजगीकरण जर झालं, आपल्या आश्रमशाळा खाजगीकरण झालं म्हणजे ते कंपनीद्वारे शिक्षक भरणार. आज आपण बघू शकतो बऱ्याच शाळांवरती वर्ग 4चे जे कर्मचारी भरलेले आहेत ते UP-बिहारचे भरलेले आहेत आणि ते शाळेवरती कोणी सिगरेट ओढतं, कोणी दारू पितं. मागच्या महिन्यातच कनाशी आश्रमशाळेवर मुलींची आश्रमशाळा आहे, तिथं विषबाधा झाली, जवळपास 100च्या वरून मुलींना विषबाधा झाली. त्याच्यानंतर चनकापूरच्या शाळेवर विषबाधा झाली, तिथं एक मला वाटतं 3रीचा मुलगा मृत्यू पावला. त्याच्यानंतर साक्रीमध्ये पण 2 मुली, त्याच्यानंतर पालघरमध्ये आताच एका आश्रमशाळेत 2 मुलांनी फाशी घेतली. म्हणजे कुठंतरी आज आपण शिकतोय, आपले आदिवासी मुलं कुठंतरी आज शिक्षणाची ओढ लागली आहे, ते पण हे शासन संपवायच्या मागं लागले. तुम्ही माझ्या समाजाला आवाहन करतो की जर आपण, ते म्हणतात ना, शिकाल तर टिकाल, जर आपण शिकलो नाही तर आपल्याला परत ज्या वेळेस जसं आपल्यावरती आर्य राज्य करत होते तसेच आताचं हे आर्यच म्हणू आपण, आताचे हा सरकार आपल्या जमिनी हडपेल. अहो, आज आपण शिकतोय म्हणून कायदे बोलतोय, जर आपण शिकलोच नाही तर आपल्या जमिनी, आपले घरं आपल्याला परत जंगलात पाठवतील हे लोक. म्हणून मी माझ्या समाजाला आवाहन करतो की जागे व्हा आणि या आंदोलनात सहभागी व्हा. परंतु नुसता समाज जागा झाला पाहिजे की अजून लोकप्रतिनिधीने जागा आणली पाहिजे? मला एक सांगा, आपल्या समाजाचे एकूण 25 आणि 1 जनरलमधून निवडून आलेले ST कॅन्डिडेट असे 26 आमदार, 4 खासदार आहेत, यापैकी आपल्या बरोबर कोणते लोकप्रतिनिधी आहेत का? या प्रश्नाबद्दल काय बोला? मी तर सर्वप्रथम 4 खासदारांचा जाहीर निषेध करतो. 4 खासदारांचा जाहीर निषेध करतो, कारण की खासदारांनी अद्यापही ही बाजू कुठं मांडली नाही आणि आमच्याजवळ कोणते खासदार आले नाही. त्या मी सर्वप्रथम माझ्या लोकसभेचे जे बगरे सर आहेत त्यांचा पण जाहीर निषेध करतो मी. आणि आमदारांचा राहिला विषय, तर आमदार झिरवाळ साहेब आहेत, खोसकर साहेब आहेत, नितीन पवार साहेब आहेत, आमशादादा आहेत, मंजुळाताई, हे 4 जे आमदार आहेत, 4-5, हे सतत आमच्या जवळ येतात, विचारपूस करतात आणि त्यांचे प्रयत्न चालू आहेत. बाकीचे आमदार झोपलेत का? माझं त्या आमदारांना पण आव्हान करतो मी, आमदारांना, जर आपण या आंदोलनात किंवा या ज्या आमच्या मागण्या आहेत, आपण जर लवकरात लवकर बैठक लावली नाही तर मी एक आदिवासी समाज बांधव म्हणून संघटनातर्फे, मी सकल आदिवासी संघटनातर्फे आव्हान करतो की उद्याला जी आमची संघटनांची बैठक आहे त्याच्यातच आम्ही हा निर्णय घेणार आहेत. जर आमचे आमदार 25 आमदार जर आमच्या मागण्या पूर्ण करत नसाल, आम्हाला जर रस्त्यावर वेळ येत असेल तर याच्या पुढचे आंदोलन आम्ही आमदारांच्या घरावर काळे झेंडे घेऊन आम्ही करणार. आता काल आपण शहापूरमधून आपलं आंदोलन पास होत असताना आदिवासी समितीचे सध्याचे जे काय अध्यक्ष आहेत दरोडा साहेब, या दरोडा साहेबांनी आपल्याला भेट दिली का? लपले आम्हाला पाहून. मी म्हणतो ना, मी ओपन बोलतो, दरोडा फिरोडा हे काही समाजाचे नाही, हे पण गेंड्याच्या कातडीचे झालेत. त्याला जर समाजाची जाणीव राहिली असती ना तर तो आज त्याच्या दाराजवळ मुक्काम होता आपला मोर्चा, त्याच्या घराच्या बाजूला. त्याला जर समाजाची जाणीव राहिली असती ना, खरा आदिवासी राहिला असता तर त्या आंदोलनात येऊन आमचं म्हणणं काही नाही, तुम्ही आंदोलनात येऊन विचारपूस तरी केली असती.
यांना मी बोगस आदिवासी म्हणतो. इकडे सकल आदिवासी समाजापैकी अमोलजी पवार बसलेले आहेत. अमोलजी पवार, मी आपणास एक प्रश्न विचारतो. आपण ज्यावेळी आदिवासी क्षेत्रामध्ये खाजगीकरणाच्या संदर्भामध्ये आपण हितगुज लोकांशी केलं, त्यावेळेस त्यांची कल्पना काय होती किंवा त्यांचं म्हणणं काय आहे? लोकांचं म्हणणं होतं की जेव्हा आम्ही ग्रामपंचायत लेवलवर जेव्हा सगळ्यांची चर्चा केली तर खाजगीकरण हे आपल्या आदिवासी विकासला आलंच नाही पाहिजे. पहिला मुद्दा लोकांची भावनाच आहे. पण आता लोक काय येत नाही या मोर्चामध्ये, काय हे काय आम्हाला आजपर्यंत कळालं नाही. पण तरी मी सगळ्या माझ्या ग्रामपंचायत सदस्य असतील, सरपंच असतील, उपसरपंच, सगळ्यांना आवाहन करतो की सगळ्यांनी या मोर्चामध्ये हा निस्ता फक्त कर्मचाऱ्यापुरता हा मुद्दा राहिलेला नाही, सगळ्या समाजावर ही या सरकारने घात घातला आहे. सरकारने असंही म्हटलं जातं सोनूभाऊ गायकवाड की ह्या भागातून सध्या एक महत्वाचा लीडर, आदिवासी समाजाचा लीडर म्हणून त्यांना हृदय सम्राट म्हणून नाव आता ठेवण्यात आलेलं आहे. असे सर्वांचे नेतृत्व करणारे कॅबिनेट मंत्री श्री नरहरी झिरवाळ साहेब यांच्याबाबत असंही बोललं गेलं, माननीय आदिवासी विकास मंत्री, की माझं मंत्रिपद घालवून झिरवाळ साहेबांना आदिवासी विकास मंत्रिपद द्यायचं आहे, याकरता त्यांनी ही लोक किंवा ही मुलं किंवा तुम्हाला बसवलाय. यावर तुम्ही काय सांगाल? हे मी म्हणतो ना, याला कोणी आदिवासी मंत्री केलं, याला नॉलेज आहे का? हा म्हणतो मी माझ्या आदिवासी विभागाचं खाजगीकरण करणार नाही आणि एककडे कंपनीला हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. याला आदिवासी विकास मंत्री कोणी केलं हेच आम्हाला समजत नाही. आणि अहो साहजिकच मी म्हणतो, एक आपले जे मला वाटतं कृषी मंत्री होते आपले, काय त्यांचं नाव, कोकाटे साहेब, ते कृषी मंत्रीपद त्यांच्याजवळ होता. परंतु काहीतरी त्या थोडंसं घडल्यामुळं तो कृषी मंत्रीपद हे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला होतं, बरोबर. तो कृषी मंत्रीपद आता BJPला थोडा दिला, तो राष्ट्रवादी अजित पवार दादांच्या गटालाच कृषी मंत्रीपद आहे. मला सांगा, जर आदिवासी विकास मंत्री हे BJPचे आहेत, तर जर मंत्रीपद बदलावायचं असेल तर ते BJPलाच देतील ना, ते अजित पवार गटाला थोडं देतील. हे चुकीचं. कुठंतरी लोकांना, मी म्हणतो ना, लोकांमध्ये कुठंतरी वेगळ्या पद्धतीचे चुकीचे मेसेज देतात ते आदिवासी विकास मंत्री. आता शेवट आणि अंतिम प्रश्न, आपण इथून 2 दिवसानंतर ठाण्याच्या वेशीवर जाणार आहात. तिथून मुलुंड चेक नाका लागेल, त्यापुढे चालू देत नाही असं सांगितलं जातं. परंतु इतर जर आंदोलनं चालली तर कधी त्यांना परवानगी सुद्धा मिळते. तर आपली पुढची स्ट्रॅटर्जी, पुढचं नियोजन कसं असेल हे सांगा. मी सर्वप्रथम जे ठाणे शहरात असतील, शहापूर असेल, कसारा असेल, कल्याण असेल, या सर्व जे आपले आदिवासी बांधव आहेत त्यांना पण आव्हान करतो की आपण सर्वांनी उद्या परवाचा जो ठाण्यामध्ये आपण जे थांबणार आहेत, तर ठाण्यामध्ये सर्वांनी, मी सर्व आदिवासी समाज संघटना असतील यांना विनंती करतो की आदिवासी हा कधी कोणापुढं झुकला नाही. आदिवासी कोणापुढं कधी कोणत्याही गोष्टीत, आपलं इतिहास आहे, सर्वात जास्त या भारत देशाला जेव्हा स्वातंत्र्याच्या वेळी सगळ्यात जास्त आदिवासी क्रांतिकारक शहीद झालेले आहेत देशासाठी. पण कुठंतरी आपला इतिहास दाबला गेलेला आहे. म्हणून माझी सर्व आदिवासी बांधवांना विनंती आहे की ठाण्यात आपण सर्वांनी जमावा आणि आपण पण एक इतिहास घडवूया की ठाण्यापासून आदिवासी पण पुढे जातो हे आपण दाखवून देऊ. माझी सकल आदिवासी समाजाला, तसेच लोकप्रतिनिधी असतील त्यांना पण माझी विनंती आहे की प्रत्येक समाजाचे आंदोलन ठाण्यापासून पुढे जातात. आता मागेच मराठा समाज बांधवांचा मोठ्या संख्येने आंदोलन ठाण्यापासून पुढे गेले आणि 4 ते 5 दिवस मुंबईमध्ये त्यांचं आंदोलन चालू होतं. तर माझी विनंती आहे, हा पूर्ण भाग जो आपण सांगितलं नंदुरबारपासनं तर ठाण्यापर्यंत पूर्ण आदिवासी समाज आहे. माझी विनंती आहे सर्व समाजाला की आपण आज उद्या या 2 दिवसात जे ठाण्यामध्ये आपण थांबणार आहेत, तर ठाण्यामध्ये सर्वांनी जमा, हीच मी माझ्या समाजाला विनंती करेन. मी राहुलजी आपला शेवटचा प्रश्न विचारतो
आपल्या कर्मचाऱ्यांची स्ट्रॅटेजी नियोजन काय असणार? या ठिकाणी मी पत्रामध्ये लिहिलेलंच आहे की आम्ही राजभवन समोर जाणार आणि आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही त्या ठिकाणी आत्मदहन करणार. परंतु मी एक अध्यक्ष या नात्याने माझ्या सर्व रोजंदारी बांधवांना न्याय मिळालाच पाहिजे अशी माझी भूमिका आहे आणि तो न्याय आम्ही राज्यपाल यांच्याकडे मागायला जाणार आहे आणि राज्यपाल महोदय आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा ठेवतो. आणि माझ्या सर्व समाज बांधवांना विनंती करतो की ही आपली सर्वांना संघर्षाची लढाई जिंकायची आहे आणि आज जर आपण सगळे एकत्र आलो नाही तर आपला समाज यापुढे समाजाला जे आरक्षण राहील हे सर्व संपुष्टात येईल. यासाठी मी सर्व समाज बांधवांना आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही मोठ्या संख्येने उद्या या लढाईमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. आपण एका अर्थी शासन फक्त नावापुरतं योजना काढते आणि आपल्यापर्यंत काही पोचत नाही. एक याच्यानं असा अर्थ निघतो की सुशिक्षित लोक एवढ्या दिवस लढून मागण्या रास्त आहेत, समाजाच्या प्रती रास्त आहेत, कर्मचाऱ्यांच्याही प्रती रास्त आहेत, विद्यार्थ्यांच्याही प्रती रास्त आहेत. आणि आपल्या सर्व बोलण्यावरून एक लक्षात आलं की ज्या दिवसापासून आंदोलन चालू आहे 111 दिवसापासून साधारणतः 3.5 महिने होत आहेत. याचा अर्थ जवळपास 2300 ते 2400 शिक्षक आणि 2400 वर्ग 4 कर्मचारी तिकडे हजर नाहीत. म्हणजे विद्यार्थ्यांचं शिक्षण वाऱ्यावर, विद्यार्थ्यांचं जेवण वाऱ्यावर. हा सरकारचा न्याय असा आहे. म्हणून एक शेवटचा संदेश म्हणून विचारतो की या सरकारने ह्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत, हे सरकार जे काही करत आहेत, दाखवताना वेगळे दाखवते, देताना मात्र देत नाही. तर याचा शेवटचा 1 मिनिटामध्ये संदेश काय देणार समाजाला? मी माझ्या समाजाला आवाहन करतो की हे सरकार हे गेंड्याच्या कातडीचं सरकार झालेलं आहे. ते कुठंतरी आदिवासींना संपवायच्या मागं लागलेलं आहे. कारण की या देशाचा आणि या जागेचा मालक आदिवासी आहे आणि या सरकारला या धर्तीवरनं हे आदिवासी हटवायचे. माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे की आज कुठंतरी आपली पहिली पिढी शिकून पुढं आलेली आहे, ते पण यांच्या डोळ्यात आलं. तर माझी समाज बांधवांना विनंती राहील की या सरकारच्या विरोधात सर्वांनी रस्त्यावर उतरावं आणि जे आपल्या आदिवासी विभागात खाजगीकरण या सरकारने खाजगीकरण राबवलं आहे ते हटवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, हेच मी माझ्या समाजाला आवाहन करतो. धन्यवाद.